सध्या रे रक्त आले. वाघमारे एवढं काळजी करण्यासारखं काय नाही. ते मगाशी ताईनं सांभाळताना धक्का लागला ना, त्यामुळे आलास. मी ड्रेसिंग करते. वाघमारे अहो काय गरज नाही त्याची. ताईला जेवढा त्रास झाला ना त्यासमोर दुखणं काहीच नाही. तुम्ही नका लक्ष देऊ. वो 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 सत्याला किती आनंद झालाय. सत्या रे, ज्या माणसानं तुझा जीव घ्यायचा प्रयत्न केला त्याच्याच बाळाला जन्माला आणण्यासाठी किती खटपट केलीस, ते बी स्वतःच्या वेदना सहन करू. असा माणूस खरंच तात्यासाहेबांचा कुटुंबाला संपवू शकतो. मी सत्याला गुन्हेगार समजून चूक तर नाही ना केली. वाघमारे ही ताई बघा ना, अशी निपचूप का पडू नये. हो काहीच हालचाल करत नाही ती. ताई 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 लक्ष्मी 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 वाघमारे तुम्ही आधी बाळाला घ्या. ताई 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 डोळे उघड. वाघमारे या परत बेशुद्ध कशा काय पडल्या. सत्या, आता काय करायचं? काय आता मला बी काय कळना झालंय. ताई 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 डोळे उघड. ताई ताई तुला तुझ्या बाळाची शपथ आहे. उठ लवकर, उठ. ताई ताई लक्ष्मी अगं उठ की, काय झालं? हे लक्ष्मी, सत्यनारायण मला बाहेर काढा. हो माझी तिला गरज आहे. मला बाहेर काढा, मी तुमच्या पाया पडतो सत्यनारायण. जा, काढ बाहेर. लक्ष्मी लक्ष्मी डोळे उघड. लक्ष्मी डोळे उघड. हे लक्ष्मी काय झालं? हे लक्ष्मी, हे अगं काय झालं? हे लक्ष्मी उठ ना, बघ ना आपलं बाळ बघते तुझ्याकडे. हे बघ मी बाबा झालो लक्ष्मी. हे लक्ष्मी, हे हे लक्ष्मी, अगं काय झालं? हे बघ आपल्याला बाळ आलंय, आपलं बाळ बघतंय तुझ्याकडे. लक्ष्मी मी बाबा झालो, मी बाबा झालो लक्ष्मी. हे लक्ष्मी, हे लक्ष्मी उठ. हे लक्ष्मी उठ. तुम्ही कशासाठी रडताय? बायकोला शुद्धीवर कसा आणायचं त्याचा विचार करा ना. हे लक्ष्मी, हे सत्य उठत का ना. उठ लक्ष्मी, उठ अगं उठ. बघ बाळाला.
बाळ, माझं बाळ. हा लक्ष्मी, आपलं बाळ. हा हा हा, हे बघ, हे घे तुझं बाळ, हे घे, हे बघ तुझं बाळ. हे लक्ष्मी, आपलं बाळ माझ्यासारखं दिसतंय का नाही? अजिबात नाही. माझी लेक माझ्यावर गेली, माझी छोकोडी. अगं डोळं बघ, नाक बघ, सेम टू सेम माझ्यासारखं आहे. अजिबात नाही म्हंटल ना. सत्यदादा, वाघमारे मॅडम, हा लय उपकार झालं तुमचे. अहो अहो काय करताय? उठ 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 उठ. अहो पाय कशाला पकडताय? नाही सत्यदादा, अहो तुमचं पाय धुवून पाणी पिलं तरी उपकार पिटणार नाही. अहो तुमच्यासारख्या देव माणसाला मारायची सुपारी घेतली मी. तुमच्या जीवावर उठलो, पण तुम्ही माझ्या बायकोला आणि पुरीला वाचवायसाठी जीवाचा हा आटापुष्टा केला. माझी चूक झाली सत्यदादा, मला माफ करा. सत्यदादा माफ करा. हे बघ, तुला तुझी चूक लक्षात आली ना, हीच लय मोठी गोष्ट आहे. तुला माफ केलं मी. हा, अजिबात त्याचं दुःख मनात ठेवू नकोस. पण आज तुझ्या लक्षात आलं असेल ना, एखाद्याचा जीव घेण्यापेक्षा एखादा जीव जन्माला घालणं किती अवघड आहे. त्यामुळे इथनं पुढं कुणाचा जीव घेण्यापेक्षा एखाद्याचा जीव कसा वाचवता येईल ना याचा विचार कर. ज्याच्यावर तात्यासाहेबांच्या कुटुंबाला संपवण्याचा आरोप आहे, तो सध्या आज लोकांना न मारण्याची भाषा करतोय. हा नक्की तोच सत्य आहे ना, की दुसरं कुणी? मी खरंच सत्याला ओळखायला पुन्हा चुकते का? सत्यदादा, ह्या माझ्या बाळाची आण घेऊन सांगतो, आयुष्यात पुन्हा अशी चूक करणार नाही. मी कुणाच्या जीवावर उठणार नाही. आणि वाघमारे मॅडम, मी माझी चूक सुधारणार. आणि तात्याच्या विरोधात जबाब द्यायला मी तयार आहे. किती खाली उतरव. मॅडम, आज काय चाललंय आम्हाला कळेल का? बाळाचा जीव वाचला का? पोलीस यंत्रणा एवढी निर्दयी झाली की त्यांनी एका बाळंतीण स्त्रीलाही अटक केली. प्रसव वेदना चालू असतानाही त्या बिचाऱ्या बाईंना अजून तुम्ही सोडलेलं नाही. एवढी निष्ठुर झाली पोलीस यंत्रणा. एक मिनिट, काय तोंडाला येईल ते बोलता? चांगलं काम केलं तरी वाईटच बोलता. आणि तुम्ही अशा बातम्या कशा चालवता? तुम्ही दुसरी बाजू जाणून न घेता त्या बाळंतीण बाईला अटक केली असं कसं म्हणू शकता? मुळात नदीवरचा ब्रिज तुटलेला असताना तुम्ही इकडे आलातच कसे? आम्ही पत्रकार आहोत. जिथे घटना घडते तिथे तुमच्या आधी आम्ही हजर होतो. आज लॉंग रूट न आलो म्हणून थोडासा वेळ झाला आम्हाला. आज लय उशीर केला तुम्ही. डिलिव्हरी मगाशीच झाली आहे. काय? हो, मगाशीच बाळ रडण्याचा आवाज आला. अगं ही तर हेडलाईन आहे. चल चल आत. मागे वा. तुम्ही आज जाऊ शकत नाही. आतमध्ये ओली बाळंतीण आहे, गर्दीमुळे तिला त्रास होऊ शकतो. आम्ही तिघ चौघच आहोत. आमची कसली गर्दी? चला मागे मागे वा. उतरा खाली. तुम्हाला काय वाटतं, काय झालं असेल? मुलगा की मुलगी? बाळ आणि आई दोघेही सुखरूप असतील ना? सत्यजित सुर्वे आणि मंजिरी वाघमारे यांना तरी बाहेर बोलवा ना. काहीतरी प्रतिक्रिया द्या. एकदा तरी सत्यजितला बाहेर पाठवा ना. डॉक्टर आले. तुम्ही आतमध्ये कोणाला जाऊ देऊ नका, इथेच थांबा, मी आलेच. ए बलवासरांसोबत डॉक्टर पण आलेत. काहीतरी आपल्याला ब्रेकिंग न्यूज मिळेल. हो हो, चल चल चल. या. आतमध्ये नक्की काय सुरू आहे हे आम्हाला कळेल का? हे बघा, प्रश्न आता विचार बसू नका. आतमध्ये जाणं महत्वाचं. तुम्ही आता प्रश्न नका विचारू. डॉक्टर मॅडम या. डॉक्टर, तुम्हाला काय वाटतं, काय झालं असेल? पोलीस स्टेशनच्या आतमध्ये डिलिव्हरी झालीये. कितपत सुरक्षित झाली असेल डिलिव्हरी? बाळ सुखरूप आहे ना? त्याला कसला धोका नाहीये ना? हो आहे.
बाळाच्या जीवाला खूप मोठा धोका झाला आहे. म्हणजे तुम्ही लोकांनी जी गर्दी केली ना त्याच्यामुळे बाळाच्या जीवाला मोठा धोका आहे. जरा काय झालं लोक नुसते बघायला गर्दी करतात, मदत कोणी करत नाही. हे बघा, बातमी मिळवणे हे आमचं कामच आहे. तुम्ही आमच्या प्रोफेशनला ब्लेम करू नका. अहो मॅडम, मी ब्लेम नाही करत आहे. तुमच्या प्रोफेशन विषयी किंवा पत्रकारितेविषयी नाही बोलत आहे. मी इन जनरल सगळ्या लोकांबद्दल बोलतोय. आता एखाद्या रस्त्यावर ऍक्सिडेंट झाला तो लोक बघायला गर्दी करतात, पण मदत कोणी करत नाही. आतमध्ये 2 माणसं 2 जीवांना वाचवण्यासाठी प्रयत्न करतायत, त्यांना सपोर्ट करायचं सोडून तुम्ही इथं प्रश्न विचारत बसलाय. आणि तुम्ही लोकांनी काही दुसरी गर्दी केली आहे. आणि तुम्ही मगाशी घरी आला होता ना, मग इकडे येताना एखादा डॉक्टर किंवा मेडिकल साहित्य घेऊन यायचं ना. तुम्ही जरा विचार करा तुमचं काय चुकतंय ते. डॉक्टर मॅडम या साईड वा, बाजूवा. सत्य डॉक्टर या. अरे हे काय डिलिव्हरी झाली पण होय? हो, मुलगी झाली. मॅडम आणि सत्या दादामुळं सगळं नीट पार पडलं बघा. कुठल्याही मेडिकल असिस्टंट शिवाय हाऊ दिस पॉसिबल? अहो काय करणार मॅडम, दुसरा काही पर्यायच नव्हता आमच्याकडे आणि 2 जीवांचा प्रश्न होता. मला आई आणि बाळाला तपासावं लागेल. डॉक्टर, मान जरा सांभाळून घ्या, बाळ नाजूक आहे. हे तुम्ही मला सांगताय? अहो, अशा डिलिव्हऱ्या माझ्या हॉस्पिटलमध्ये रोज 4 आणि 5 होतात. त्यामुळे तुम्ही मला शिकवू नका बाळाला कसं उचलायचं. ए बाळाचा बाप तर थंड की श्वास घ्या. बाळाच्या आईला थोडा विकनेस आहे, बाकी सर्व नॉर्मल आहे. अशा डिलिव्हरी खूप रेअर होतात, पण हे इथे कसं शक्य झालं? डॉक्टर मॅडम, सत्या दादा आणि मंजू मॅडम मुळेच हे शक्य झालं. लय जीवाचा आटापिटा केला बघा त्यांनी. लय मेहनत घेतली. कळा मला येत होत्या, जीव जायची पता होती, पण ह्या दोघांनी मिळून समद नीट पार पाडलं बघा. गुड जॉब. पोलीस स्टेशन मध्ये बाळाची डिलिव्हरी, आणि तेही कुठलीही मेडिकल फॅसिलिटी नसताना आणि कुठलाही एक्सपिरियन्स नसताना. मानलं तुम्हाला. तुमचा तर जाहीर सत्कार करायला हवा. अहो नाही नाही, सत्कार वगैरे कशाला, आम्ही फक्त आधाराला होतो. होय, आणि जे काही कष्ट घेतलेत ना ते या माऊलीनंच घेतलेत. होय, खर तर ताईंना लई त्रास झाला, पण त्यांनी जिद्द सोडली नाही. त्यामुळेच हे सगळं एकदम यशस्वीरित्या पार पडलं बघा. होय, अहो यांच्या जिद्दीला सलाम केला पाहिजे. होय, तेही आहेच. आई जर खंबीर असेल तर कितीही डिफिकल्ट सिच्युएशन असेल ना तर ती पार पाडू शकते सहज. अगदी बरोबर बोलत. लक्ष्मी, आता पुढच्या काही ट्रीटमेंटसाठी ताबडतोब हॉस्पिटलला ऍडमिट व्हावं लागेल. हो हो, लगेच करूया. पैशाचं टेन्शन अजिबात घेऊ नका. हो, तात्यानं तुला लय पैसा दिला असेल ना. असो सत्या, ऍम्ब्युलन्सची काही सोय झाली नाही, मग आपली गाडी घेऊन आली, मग त्याच गाडीतनं घेऊन जा आता. ठीक आहे. माझ्या या लेकीचं नशीब किती दांडग आहे. जन्माला आली ती पोलीस स्टेशनात. मॅडम,
आता मी हिचं नाव मंजिरी ठेवणार आहे. मंजिरी. ए मंजिरी, तू भी ह्या मंजिरी मॅडम सारखं इन्स्पेक्टर बनायचं शाळा शिकून. आणि तू बी मंजिरी मॅडम सारखं कोणावर संकट आलं का नाही की धावून जायचं. हा, आणि तुझा ह्यो बाप तुला शब्द देतो, आजपासून मी कुठलं चुकीचं काम करणार नाही, कुणाच्या वाईटावर उठणार नाही, लय कष्ट करीन आणि तुला आणि आईला सुखत ठेवीन. हा, सत्यदादा बाहेर या ना. ओ सत्यजित सुर्वे आणि मंजिरी वाघमारे प्लीज बाहेर या ना. बळमा काय रे, कसला गोंधळ सुरू आहे बाहेर? अरे बाहेर लोक जण पत्रकार जमल्यात सगळे. काय झालं? मुलगी झाली. अरे वा, क्या बात आहे, अभिनंदन. बाळ आणि आई सुखरूप आहे ना? हो, दोघींची हेल्थ एकदम ठणठणीत आहे. आम्हाला सत्यदादा मंजिरी मॅडमला काही प्रश्न विचारायचे. कोणतीही वैद्यकीय सुविधा नसताना आणि कोणताही अनुभव नसताना तुम्ही यांची डिलिव्हरी पार पाडलीत, याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? खर तर मी फक्त वाघमारे मॅडमची मदत करत होतो. या सक्सेसफुल डिलिव्हरीच्या मागे जे काही श्रेय आहे ना, ते फक्त वाघमारे मॅडमचं आहे. जन्माला येणाऱ्या बाळासाठी त्या रक्ताचं नातं असल्यासारखं प्रयत्न करत होते आणि आईचा धीर सुद्धा खचू दिला नाही त्यांनी. नाही, अगदीच असं काही नाही. सत्यासोबत होता म्हणून शक्य झालंय. बाळाच्या आईला अगदी भावासारखा धीर देत होता. लक्ष्मी जेव्हा बेशुद्ध झाली ना, तेव्हा याचा जीव लई कासावीस झाला होता. बाळाची आई बेशुद्ध झाली होती. होय, पण सत्यानं सगळं सांभाळून घेतलं, त्याच्यामुळेच लक्ष्मी शुद्धीवर आली. सत्यदादा मांडलं तुम्हाला, आमचा सत्यदादा हाच लय भारी आहे का नाही? होय होय होय. कुणाच्या जीवन मरणाचा प्रश्न असेल आणि तिथे सत्यदादा उपस्थित असतील तर काही वाईट होणं शक्यच नाहीये. इन्स्पेक्टर मंजिरी वाघमारे यांचं तर कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आम्हालाही पटले. सत्यदादांच्या सामाजिक कार्यात अख्ख्या साताऱ्यात डंक आहे. त्यांनी वेळेचं गांभीर्य राखत त्यांच्यातील संवेदनशील स्त्रीचे दर्शन पूर्ण समाजाला दाखवलं. सत्यदादा, मंजिरी मॅडम, तुमच्या दोघांचा एक फोटो घेऊयात. एक फोटो. हा, फोटो कशाला, काय गरज आहे फोटो? हा, फोटो कशाला? म्हणजे एवढं कुठं काय मोठा पराक्रम केलाय मी? महान काम कसं नाही, इतकं मोठं काम केलंय. एक फोटो तर काढा ना. काढा काढा. मग काय, तुम्ही दोघं फोटोच्या पात्र आहातच. प्लीज एक फोटो तर झालाच पाहिजे. आणि सत्यदादा, एका फोटोचाच तर प्रश्न आहे, काढा लवकर काढून होईल. ओ एक फोटो द्या ना, काय होतंय? चला चला काढा काढा काढा. घ्या घ्या पटकन घ्या. तुम्ही थोडं जवळ या ना, अजून थोडं जवळ प्लीज प्लीज. आणि सत्यदादा, खांद्यावर हात टाका. आता मॉडेलिंगचे फोटो काढायचे आहेत का इथं? एवढं ठीक आहे, एवढेच काढा. पप्पा, सत्यदादाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे बघ. अरे फक्त सत्याचंच नाही तर मंजूचंही कौतुक करायला पाहिजे.
त्या दोघांचा मला खूप अभिमान वाटतोय बघ. चैत्या, तुला एक गोष्ट सांगू का? सत्य आणि मंजू जर दोघं एकत्र असतील ना तर कधीच अघटित घटणार नाही बघ. एकदम करेक्ट बोलला पप्पा. अहो अशा सिच्युएशन मध्ये सुद्धा एका उघडलेल्या बाईची डिलिव्हरी केली त्यांनी. विश्वासच बसत नाही. माया, काय प्रकार आहे हा? ह्याला चिडणं म्हणतात आणि ह्याला टीव्ही बंद करणं म्हणतात. मला तर वाटते का नाही टीव्हीच फोडून टाकावा म्हणून. जी घडून तीच घडते नेमकं. सत्य आणि ती नेबळ अजिबात एक व्हायला नव्हेत मला. पण नियतीच्याच मनात त्या दोघांना वेगळं करायचं नसेल ना तर तुझी ही इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. मी पण बघते माझी कशी इच्छा पूर्ण होत नाही ती. माया, तुझ्यातली माणुसकी कधीच संपून गेली, पण आता तुझ्यातलं मातृत्वही संपत चाललंय. देव न करो पण एक दिवस असा येऊ की तुला तुझ्या चुकांची जाणीव होईल. तुला तुझ्या वागण्याची लाज वाटेल आणि त्या दिवशी आम्हीच काय, तुझा लाडका सत्याही तुझ्या बरोबर नसेल. या जगात सगळे तुझ्या आजूबाजूला असूनही तू एकटी पडशील आणि त्या दिवशी तू देवाकडे जगण्याची नाही मरणाची याचना करशील. ओ बाबा आले. सत्य दादा, तुम्हासनी समजा सातारा का मानतो हे आज समजलं बघा. हाओ, माझा नवरा तुमचा जीव घ्यायला आलता, पण तुम्ही माझी अवघडलेली अवस्था बघून त्याला माफ करायला पण तयार झालात आणि तुम्ही तेवढ्यावर थांबला नाहीत. आणि ह्या समजात मी तुम्हाला मारलं बी. मला माफ करा. अहो, मला काय सुधरतच नव्हतं बघा. जीव जातो का राहतो असं वाटत होतं आणि त्या त्रासात तुमच्यावर चुकून हात उघडला गेला. माफ करा. राग नका मानून घेऊ. अहो ताई, राग कसला? उलट एक चांगलं काम करताना खाल्लेली कानाखाली आयुष्यभर लक्षात राहील माझ्या. उलट असं समजा की या भाचीसाठी मार खाल्ला मामानं तिच्या, म्हणजे मामा झाल्याचं सर्टिफिकेट मिळालं मला असं समजेल. बघू शेती माझ्याकडं. वो 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 आता येताना जसं मम्मीला त्रास दिलाय तसं अजिबात तिला त्रास द्यायचा नाही. एकदम शान्या बाल्यासारखं वागायचं. तुझ्या बाबांना ना तुला वाघमाऱ्यांसारखं बनवायचं आहे, त्यामुळे एकदम त्यांच्यासारखं वागायचंय तुला. बघते माझ्याकडे टकामका बघते. वागणारे बघा कशी बघते मामाकडे. ओ ग हो ग चिंगी, कुठं आहे आपण? अगं इकडे जागा आहे का ग जन्माला यायची? हा